आज अर्थसाक्षरतेची गरज निर्माण होऊ लागली आहे। कारण मर्यादितपणे वाढणारं उत्पन्न आणि अमर्यादितपणे होणारा खर्च ह्याचा एकूणच ताळमेळ कसा साधावा, मुलांसाठी उत्तम प्लॅन्स कोणते आहेत, फ्युचर बेनिफिट्स कोणते आहेत, मुलांसाठी गुंतवणूक कशी कराल, यावरच आज आपण सखोल चर्चा करणार आहोत। आणि माझ्यासोबत आहेत अर्थतज्ञ अजय वाळिंबे। नमस्कार सर। अजय सर, मुलांसाठी जेव्हा आपण गुंतवणुकीचा विचार करतो, सगळ्यात अगोदर मुलांसाठी का गुंतवणूक करावी याबद्दल सांगा। मधुरा, तू जर पाहिलंस, मी तर एक साधा प्रश्न विचारतो की 20 वर्षापूर्वी जेव्हा आपण वडापाव घ्यायचो तेव्हा तो किती रुपयाला होता? 2 रुपये। 2 रुपये। आज तो वडापाव 15 रुपये, म्हणजे 7 टाइम्स पैशाची व्हॅल्यू ही कमी होत जाते। आणि आपली मुलं जेव्हा मोठी होती तेव्हा त्यांचा शिक्षणाचा खर्च, तुमच्या मुलाला बिझनेस करायचा असेल तर लागणारं कॅपिटल, मुलीचं लग्न करायचं असेल तर मुलीच्या लग्नाचा खर्च। आता तर मी बघतो की लग्नासाठी जो खर्च होतोय, म्हणजे आपल्या मराठी पद्धतीत सुद्धा मेहंदी म्हणा, संगीत म्हणा, हे आणखीन प्रकार ॲड होत चालले। आणि आता केवळ मुलीसाठीच खर्च असं नाही, मुलासाठी पण लग्नाला भरपूर खर्च होतो। त्यामुळे हे सगळे येणारे पुढचे भविष्यातले खर्च, याचं जसं तू मगाशी सांगितलंस की ताळमेळ कसा गाठायचा, तर हा ताळमेळ गाठण्याकरता आपल्याला एक उत्पन्नाचं स्तोत्र हवं। आणि तो स्रोत तो कसा मिळवायचा, तर त्याकरता मला इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग पाहिजे। आणि ते इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग मी जेवढं लवकर चालू करेन तेवढं मला जास्त फायदेशीर ठरेल। म्हणजे थोडक्यात गुंतवणुकीचा उद्देश काय, तर पुढच्या भविष्यात, म्हणजे येणाऱ्या 20 वर्षात, 15 वर्षात तुमच्या मुलांचं वय लक्षात घेता त्या मुलांचे होणारे खर्च मी कसे भागवू शकेन, याकरता ही इन्व्हेस्टमेंटची गरज आहे। बरोबर आहे। अर्थातच इन्व्हेस्टमेंटची गरज आहे, कारण की इथून पुढे खर्च वाढतच जाणार आहे। आणि जसं तुम्ही आता सांगितलं, जो पूर्वी 2 रुपयाला वडापाव मिळत होता तो आता जवळपास 15 रुपयांना मिळतो, म्हणजे 7 पट वाढलेला आहे। तसाच शिक्षणाच्या बाबतीतही त्याचाच खर्च पुढे होणार आहे आणि इतर काही गोष्टींमध्ये देखील होणार आहे। मात्र जेव्हा आपण गुंतवणुकीचा ऑप्शन शोधायला सुरुवात करतो तेव्हा आत्ता मार्केटमध्ये असंख्य ऑप्शन्स आहेत। बरोबर। पूर्वीच्या काळी तेवढे ऑप्शन्स अवेलेबल नव्हते, त्यामुळे पूर्वी तेवढा काही टेन्शन नसायचं आई वडिलांना। पण आत्ताच्या आई वडिलांना प्रचंड टेन्शन असतं, कारण की नेमकी कशात गुंतवणूक करावी। जर मुलगा आहे किंवा मुलगी आहे हा भाग नाही, तर गुंतवणूक करताना योग्य मार्गदर्शन फार महत्त्वाचं आहे। तर तुम्ही काय मार्गदर्शन कराल आपल्या प्रेक्षकांना? याच्यामध्ये असं आहे की सुदैवाने आपल्याकडे तर चांगले ऑप्शन्स आहेत, पण जसं अर्थसाक्षरता याची गरज आता का भासायला लागली, कारण ऑप्शन्स वाढले। मग हे ऑप्शन्स तरी कुठले? म्हणजे आता पहिल्यांदा पूर्वी फक्त काय, बँकेत जा किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जा। आता बँकेचे पर्याय तर आहेतच, आता केवळ पब्लिक सेक्टर नाही तर अनेक खाजगी बँकांच्या विविध योजना आहेत। त्यामुळे आपल्याला बँकांमधलेही ऑप्शन्स वाढले, पोस्टातले ऑप्शन आहेतच, पारंपरिक ऑप्शन आपण त्याला म्हणूया। त्याच्या व्यतिरिक्त म्युच्युअल फंड्स आहेत, PPF आहे, युलिप्स आहेत, आणि आता नवीन सरकारने घातलेल्या योजना आहेत, जशी आपली जीवन समृद्धी योजना, प्लस गोल्ड स्कीम नवीन येत आहेत। त्यामुळे योजना भरपूर आहेत। आता प्रत्येक योजना ही चांगली आहे का, मला ती टॅक्स बेनिफिट काही देते का, असा सगळा विचार करून आपल्याला गुंतवणुकीचा पर्याय शोधायचा आहे। सगळ्यांसाठी योजना आहेत, म्हणजे तुला PPF मध्ये गुंतवणूक करायची असेल तर 100 रुपयेवरून सुद्धा तुला PPF मध्ये गुंतवणूक करता येते। मला असं वाटतं की कुठलीही गुंतवणूक ही लॉंग टर्म गुंतवणूक हवी। तुमचा मुलगा किंवा तुमचं मुलगी, कोणी तुमचं जे बाळ आहे ते किती वर्षाचं आहे आणि आपल्याला किती वर्षाकरता ती गुंतवणूक करायची आहे, जसं आपण मगाशी सांगितलं, तर PPF मध्ये जर आपण गुंतवणूक करायची ठरवली तर तुम्हाला 15 वर्ष ते पैसे ब्लॉक राहतात। म्हणजे आपला मुलगा जेव्हा 12वीत जातो तेव्हा तो साधारण 17 वर्षाचा असतो। तर मी आत्तापासून दर महिना किंवा दरवर्षी जशी काही मला PPF मध्ये गुंतवणूक करायची ठरवली, तर आत्ता त्याचं व्याज 8.7%, म्हणजे 8.7% असं आहे। पण तुला गंमत माहिती आहे का की क्युम्युलेटिव्ह इन्व्हेस्टमेंट ही एवढ्या प्रचंड प्रमाणात वाढत जाते, त्याची आपल्याला कल्पनाच नसते। त्यामुळे तू चक्रवाढ व्याजीचा जो प्रकार आहे हा खूप चांगला प्रकार आहे। आणि याच्यातली आणखीन एक चांगली गोष्ट अशी की हे पैसे तुम्ही काढू नाही शकत। 6 वर्षानंतर तुला काढायचा पर्याय आहे, पण तो काही मर्यादित प्रमाणात। रँकिंग करायचं म्हटलं तर मी PPFला बेस्ट ऑप्शन म्हणेन। याचं कारण असं, एक तर हे लॉंग टर्म आहे, दुसरं म्हणजे 8.7% इंटरेस्ट इज नॉट अ बॅड इंटरेस्ट, आणि तो संपूर्ण टॅक्स फ्री आहे। तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे PPFला कोणीही टच नाही करू शकत, म्हणजे त्याचा तुमचा
काही कुठलीही घटना घडू दे, फ्रॉड असू दे, काही असू दे, दॅट अकाउंट कॅनॉट बी टच्ड. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यानंतर PPF अकाउंट जेव्हा मॅच्युअर होतो त्याच्यावरचं उत्पन्न सुद्धा टॅक्स फ्री. युनिट लिंक इन्शुरन्स प्लॅन म्हणजे इन्शुरन्स आणि म्युच्युअल फंड याचं एकत्रीकरण. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला इन्शुरन्स बेनिफिट हा मिळतो, पण त्याचा प्रीमियम जास्त असतो आणि प्लस म्युच्युअल फंडचा बेनिफिट असतो. त्यामुळे युलिप हा पर्याय निवडण्याऐवजी तुम्हाला जर थोडंफार गुंतवणुकीतलं कळत असेल तर मी तुम्हाला असं सजेस्ट करीन की तुम्ही टर्म प्लॅन घ्या मुलासाठी आणि म्युच्युअल फंडात गुंतवणूक करा. हे दोन्ही वेगळे वेगळे पर्याय स्वतःच निवडा. आणि म्युच्युअल फंडांमध्ये आय विल सजेस्ट इक्विटी म्युच्युअल फंड्स, ज्याच्यामधलं उत्पन्न हे संपूर्ण टॅक्स फ्री आहे आणि आपल्याला दीर्घकाळ आहे. म्हणजे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणून एक इक्विटी म्युच्युअल फंडातली गुंतवणूक ही तुम्हाला खूप लाभदायी ठरू शकते. प्रधानमंत्र्यांनी जी योजना सुचवली आहे सुकन्या या योजनेचा कालावधी जरा जास्त आहे PPFच्या तुलनेत. तो 21 वर्षाचा आहे. 18 वर्षानंतर विड्रॉल ऑप्शन आहे, पण 50% पैसे तुम्ही काढू शकता. ही योजना मर्यादित फक्त 2 मुलींसाठी आहे आणि याच्यामध्ये एक सर्वात चांगली गोष्ट त्यांनी केली ती म्हणजे ही पण एक्झाम ह्या कॅटेगरीतली आहे. म्हणजे याच्यावरचा इंटरेस्ट पण एक्झाम्प्ट आहे. याच्यावरचा व्याजदर त्यांनी आता 9.1% म्हणजे PPFच्या तुलनेत थोडा जास्त आहे, पण हा दरवर्षी बदलत राहणार आहे. PPFचा पण अर्थात बदल फ्लक्च्युएट असणार आहे. आत्ता जे इंटरेस्ट रेट वाढलेले आहेत म्हणजे वाढीव आहेत त्याचा फायदा घेऊन तुम्ही 10 वर्षाचाच RD उघडलं. म्हणजे आता समजा आपण असं ॲज्युम करूया की RD 8.5% व्याजदर आहे, तर 10 वर्षाचा RD उघडा. म्हणजे तुम्ही आत्ता तो इंटरेस्ट रेट ब्लॉक करताय 8.5%. कारण पुढे समजा व्याजदर कमी येणार असेल तरी तुला 8.5%नेच व्याज मिळत राहणार आणि TDS भरला तरी काही हरकत नाही, कारण शेवटी तुमचं उत्पन्न आहे. पण जसं मी तुम्हाला सांगितलं की टॅक्स फ्रीला आपण पहिलं प्राधान्य देतोय, प्लस तुला त्याच्यात वजावट मिळते ATC मध्ये. म्हणजे PPF आणि जशी सुकन्या समृद्धी याच्यामध्ये ATC मध्ये बेनिफिट मिळेल, ते तुला बाकीच्यात मिळणार नाही. युलिपमध्ये आहे आणि PPF मध्ये 1.5 लाखाचं फक्त लिमिट आहे आणि ह्याच्यामध्ये लिमिट नाही. त्यामुळे मला असं वाटतं की योजना भरपूर आहेत जी सर्वसामान्य गुंतवणूकदार करतोच, सामान्य माणूस करतो. ते म्हणजे त्यांना निरनिराळ्या पॉलिसीज काढतात आणि LIC म्हटलं की आपल्याला वाटतं वा काहीतरी आणि आपण LIC पॉलिसी काढतो की नाही आता मी मुलाची LIC काढली. आधी मुळात म्हणजे LIC हे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन हा सरकारी प्रकार झाला. अनेक खाजगी इन्शुरन्स कंपन्या आता आहेत लाईफ इन्शुरन्स, त्यामुळे तुम्ही कुठलेही पर्याय निवडू शकता. पण माझं म्हणणं असं आहे की पहिल्यांदा स्वतःचा टर्म प्लॅन काढला आहे का तुम्ही. म्हणजे जो माणूस ज्याचं बाळ आहे, ज्याच्या उत्पन्नावर ते बाळ वाढणार आहे, तर पहिला टर्म प्लॅन त्या माणसाचा हवा की जो स्वतः ज्याच्या उत्पन्नावर त्याची फॅमिली चालणार. आणि तो टर्म प्लॅन किती अमाऊंटचा हवा, तर ॲटलिस्ट 10 टाइम्स ऑफ युअर ॲन्युअल पॅकेज. म्हणजे तुझं वार्षिक उत्पन्न 12 लाख असेल तर त्याच्या 10 टाइम्स म्हणजे 1,20,00,000चा विमा तुझा किमान हवाच. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे टर्म प्लॅन बरोबरच मेडिक्लेम आणि फॅमिली फ्लोटर घ्या, ज्याच्यामध्ये तुम्ही, तुमची पत्नी आणि मुलं हे सगळे एकत्रित येतात आणि त्याचा प्रीमियमही कम्पॅरेटिव्हली कमी असतो. 4 वेगळ्या वेगळ्या पॉलिसी काढण्यापेक्षा फॅमिली फ्लोटर घ्या, दॅट इज मोर ॲडव्हान्टेजेस. समजा तुमचा मुलगा 5 वर्षाचा असेल तरीसुद्धा जर आत्ता PPF उघडलं अकाउंट तर अजून 15 वर्ष माझे अकाउंट पैसे ब्लॉक राहतील. म्हणजे साधारण 20व्या वर्षापर्यंत 21व्या वर्षी. कारण कसं आहे हल्ली बरेच जण ग्रॅज्युएट झाल्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी सुद्धा परदेशी जातात MS करायला. त्याचा खर्चही प्रचंड आहे आणि अजून 10 वर्षांनी 20 वर्षांनी किती खर्च येणार आहे मला नाही माहिती. इन्फ्लेशनचा हा प्रकार हा इतका वाईट आहे. मी तुला मगाशी बोलताना जसं सांगितलं की आपण 6% म्हणजे मोदी सरकार म्हणतं की त्यांनी इन्फ्लेशन कंट्रोलमध्ये आणलं आहे, तर आपण 6% बघूया इन्फ्लेशन रेट. जर 6% पकडला तर 1 लाख रुपये जर तू बँकेत फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवलेस तर 20 वर्षानंतर त्याची किंमत केवळ 30,000 झालेली असेल. इतकी त्याची व्हॅल्यू डिमिनिशिंग होते. म्हणजे फिक्स डिपॉझिटमध्ये माझे पैसे कमी होत जातात. आपल्याला नाही कळत ते. आपल्याला वाटतं की आपल्याला व्याज मिळते म्हणजे आपल्याला चाललं आहे, पण त्या पैशाची व्हॅल्यू ही इतकी कमी होत जाते. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही इन्फ्लेशन हा पण प्रकार लक्षात घ्यायला पाहिजे आणि PPF मधली गुंतवणूक असो किंवा इतर कुठलीही गुंतवणूक असो, इन्फ्लेशन फॅक्टर डोक्यात ठेवून इतरही गुंतवणूक ही चालू ठेवली. सो
स्मार्ट किड्स मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम स्मार्ट किड्स. स्मार्ट किड्स या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आज आपण चर्चा करतोय ती मुलांसाठी नेमकी गुंतवणूक कशी कराल ह्या विषयावर, आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत अर्थतज्ञ अजय वाळिंबे. मी पुन्हा एकदा चर्चेकडे येते. अजय सर, अर्थातच तुम्ही गुंतवणुकीचे वेगवेगळे ऑप्शन्स सांगितले, मात्र ह्या गुंतवणुकी व्यतिरिक्त वेगळे काही ऑप्शन्स आहेत का? नक्कीच आहेत. म्हणजे असं आहे की मी म्युच्युअल फंडाबद्दल बोललो, तर म्युच्युअल फंडातही तुम्हाला 2-3 ऑप्शन्स आहेत आणि काही चांगले युलिप्स आहेत. म्हणजे मी नावं घ्यायची म्हटली तर मी घेईन HDFC आहे, ICICI आहे, कोटक आहे, यांचे चांगले युलिप प्लॅन्स तुम्ही बघू शकता. पण ते आधी समजावून घ्या आणि त्याच्यात आपला किती आपण 2%, 3% किती कमिशन देतोय तो पहिला मुद्दा. आणि दुसरं म्हणजे जसं मी सांगितलं की पारंपरिक म्हणजे मी म्युच्युअल फंड आणि टर्म प्लॅन असं घेऊन आपण किती वाचवतोय ते बघा. आता इतर कुठल्या योजना आहेत, तर मला असं वाटतं की नवीनच आत्ता सरकारने जे मॉनिटायझेशन स्कीम सांगितली ती आत्ता अर्थात कागदावर आहे, ती यायला काही वेळ लागेल. गोल्ड मॉनिटायझेशन त्याचा फायदा खूप चांगला होऊ शकतो. म्हणजे आपल्याकडे कसं आहे, आणि माझ्यामध्ये नक्कीच तुझ्याकडे पण असेल, बऱ्याच प्रेक्षकांकडे असेल, सोनं घेऊन ठेवायचं आणि ते अनेक वर्ष साठवत राहायचं. आणि आपल्याला असं वाटतं की लग्नाकरता सोनं खूप इम्पॉर्टंट आहे आणि सोन्याची किंमत वाढत गेली, मुलगी असेल तर अजूनच प्रचंड. तर सोन्याचे आपल्याला कुठल्या प्रकारात सोनं ठेवता येईल, तर गोल्ड मॉनिटायझेशनमध्ये त्यांनी जी योजना आणली सरकारने ते खूप म्हणजे देशासाठी तर फायद्याची आहे, पण मला वाटतं आपल्यासाठीही आहे. आपण नाहीतरी सोनं घेऊन कपाटात ठेवतो किंवा डिपॉझिटमध्ये लॉकरमध्ये ठेवतो. बरोबर. त्याच्याऐवजी सरकार तुम्हाला सांगते की तुम्ही ते सोनं आमच्याकडे द्या, बँकेत ठेवा आणि आम्ही तुम्हाला त्याच्यावर व्याज देऊ. ते व्याज खूप कमी असेल, मे बी 2% असेल किंवा 3% असेल, पण तुम्हाला त्याच्यावर काहीतरी मिळणार आहे. हे पहिली गोष्ट. त्याला पण लॉक इन पिरियड आहे. दुसरा गोष्ट, महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी दुसरा ऑप्शन पण ते ठेवत आहेत. ते असं की तुम्हाला व्याजाच्या ऐवजी तुम्हाला सोनं देणार आहेत. म्हणजे सगळ्या आयांची आणि मुलींची जी इच्छा आहे ते घरात ठेवलेलं सोनं ते ऑटोमॅटिक तुमचं वाढणार आहे. ते कसं, तर बँकेत सोनं ठेवा, व्याज घेऊ नका, त्याच्याऐवजी जे 2%, 3% मिळणार आहेत ते तुम्हाला सोन्याच्या स्वरूपात मिळेल आणि काही वर्षानंतर ते सोनं तुम्हाला वाढलेलं दिसेल. पण हे जे तुम्ही म्हणताय सोनं हे दागिन्यांच्या स्वरूपात नकोय, अजिबात नको आहे. दागिन्याच्या स्वरूपात मी नको का म्हणतो माहिती आहे का? आता तू मला सांग मधुरा, तुला ज्या टाईपचे दागिने आवडतात, ओके, तुझ्या आईचे दागिने आणि तुझे दागिन्यात फरक आहे. तसंच अजून 20 वर्षांनी तुझ्या मुलीला जे दागिने आवडणार त्यात खूप फरक असणार आहे. त्यामुळे तिचे दागिने आत्ता करायची गरज नाही असं माझं ठाम मत आहे. त्याच्याऐवजी तुम्ही ETF म्हणजे सोन्याचा एवढा स्वस्त असेल तर ETF घ्या, दॅट इज एक्सचेंज ट्रेडेड फंड, जे कागदी स्वरूपात सोनं असतं. किंवा हे गोल्ड मॉनिटायझेशन की नाही मला फिजिकल गोल्डच हवं आहे, तर मग गोल्ड मॉनिटायझेशनमध्ये तुम्ही सोन्याचं नाणं घ्या विकत किंवा बिस्किट घ्या, ते पैसे साठवा, ते सोनं साठवा बँकेमध्ये आणि त्याचा तुम्हाला फायदा होईल. UTIच्या युलिपेशनचा नक्की विचार करा. त्याचा ॲव्हरेज रिटर्न जवळपास 10% आहे. त्याच्यामध्ये कमिशन खूप कमी आहे, प्रमाणात आहे. त्यात तुम्हाला मंथली ऑप्शन आहे, म्हणजे तुम्ही दर महिना गुंतवणूक करू शकता UTIच्या युलिपमध्ये आणि रिटर्न्स हे तसे चांगले वाटले मला. आणि त्यात तुम्हाला 2 पर्याय आहेत, एक 10 वर्षाचा आणि एक 15 वर्षाचा. तर मला असं वाटतं की UTI युलिपचा पण जरूर विचार करा. अजून 10 वर्षानंतर ही फी किती असू शकेल? माझ्या मते ती साधारण एक 6-7 लाख तर नक्की असू शकेल. मग मला त्यावेळी 7-8 लाख भरायचे आणि केवळ तेवढाच खर्च नाही आहे. म्हणजे कॉलेजची फी आहे, इंजिनिअरिंगचा खर्च विचार कर. जर इंजिनिअरिंगमध्ये 12वीला जायचं असेल तर दर वर्षाचा खर्च खूप आहे. MS करायला तुला युरोपला अमेरिकेत पाठवायचं असेल तर त्याचा खर्च साधारण आत्ताच्या घडीला 35 लाख रुपये आहे दर वर्षाचा. याच्यामध्ये मी बारीक खर्च पकडत नाही आहे, विमानाचं तिकीट वगैरे पकडतच नाही, फक्त शिक्षण 35 ते 40 लाख. तर ह्याकरता जरी तुम्हाला एज्युकेशन लोन वगैरे मिळत असेल तरी मी जर स्वयंपूर्ण असेल तर माझं जेवढं शक्य तेवढं कमी लोन काढा आणि तुम्ही आत्तापासून सेव्हिंग हॅबिट करा, तर फायद्याचं होईल. यात मला आणखीन एक गोष्ट सुचवायची आहे, ती म्हणजे मुलांसाठी सुद्धा. म्हणजे तुमचा मुलगा जेव्हा 12 वर्षाचा होतो किंवा 14 वर्षाचा होतो तेव्हा तो साधारण पैसे मागायला लागतो की मला पैसे दे, मला आज मॅकडोनल्डमध्ये जायचं आहे किंवा मला पार्टी द्यायची किंवा आता मी तर म्हणतो की मोबाईलसाठी सुद्धा मला रिचार्ज करायचं. कारण 10वीतली मुलांनी मोबाईल वापरायला लागले. तर आपण जर पॉकेट मनी द्यायचं ठरवलं तर पहिल्यांदा सगळे पालक घाबरतात, पॉकेट मनी एवढ्या लहान मुलाला. पण आपण त्याला जर शिकवलं की पैसे कसे वापरायचे, म्हणजे समजा बघा तुम्ही तुमच्या मुलाचा रोजचा खर्च आपण असं अज्यूम करूया की 50 रुपये, म्हणजे महिना 1,500 रुपये होतात. तर तुम्ही त्याला 1,500 रुपये
च्या ऐवजी जर त्याला सांगितलं की मी तुला महिन्याला 1000 रुपये देईन, तुमचा मुलगा बघा किती खुश होईल. त्यामुळे 1000 रुपये माझ्या ताब्यात एकदम, किंवा तुम्ही आठवड्याला देऊ शकता. 1000 रुपये जास्त वाटत असेल तर आठवड्याने सुरुवात कर की आठवड्याला मी तुला 250 रुपये देईन. ह्या 250 रुपयात त्याला स्वतःला काही काही गोष्टी शिकायच्या. त्या अशा की मी रोज रिक्षाने जाणार नाही. जो माझा रोजचा रिक्षाचा खर्च तुम्ही वाचवून त्याच्याऐवजी मी जर पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरला तर मी एवढे पैसे वाचवू शकतो. त्यामुळे आणि तसंच उरलेले पैसे मी जर सेव्हिंग केले तर माझा कदाचित तो नेट पॅक वाढवता येईल, किंवा मी काहीतरी आईलाच गिफ्ट देईन, काहीतरी आईच्या बर्थडेला. तर मला असं वाटतं की मुलांना जर आपण सेव्हिंग हॅबिट इन्कल्केट केल्या, त्यांचं सेव्हिंग अकाउंट उघडून द्या तुम्ही, त्याला शिकवा की तुझ्या बर्थडेला तू पार्टी मुलांना देण्यापेक्षा तुला मी बर्थडेला 1000 रुपये देते, हे 1000 रुपये तू बँकेत ठेव, ह्याचे पैसे व्याजाने वाढतात. आणि बँकेच्या ऐवजी मी तर म्हणतो बिंदास तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा शेअरमध्ये, स्टॉकमध्ये, आणि त्याला सांगा तुझे पैसे कसे वाढत आहेत बघ, त्याला तुम्ही नॉमिनी करा तिथे. त्यामुळे मला असं वाटतं की मुलांना जर सुद्धा आपण गुंतवणुकीचे धडे आतापासून द्यायला सुरुवात केली त्याचा फायदा नक्की फायदा होऊ शकतो. नक्कीच. अजून मला बरेच तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत, कारण की आता तुम्ही शेअरचा विषय काढलेला आहे आणि त्याचबरोबर सेव्हिंग अकाउंट हे मुलांसाठी फार इम्पॉर्टंट आहे. नेमकं कसं सेव्हिंग करावं हे देखील आपण तुमच्याकडनं जाणून घेऊया, पण एका ब्रेकनंतर. स्मार्ट किड्स या खास कार्यक्रमात पुन्हा एकदा वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम स्मार्ट किड्स. स्मार्ट किड्स या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आज आपण चर्चा करतोय ती मुलांच्या गुंतवणुकी संदर्भात, आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत अर्थतज्ञ अजय वाळिंबे. पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. अजय सर, अर्थातच तुम्ही वेगवेगळे ऑप्शन्स सांगितले मुलांच्या गुंतवणुकीसाठी. मात्र जेव्हा आपण एखादा मुलगा 5 वर्षाचं PF आपण जेव्हा काढतो ज्या मुलाचं, ते 15 वर्षानंतर तो 20 वर्षाचा होतो, आणि अर्थातच तो तेव्हा एक स्वयंसिद्ध असतो की त्याला सगळे अधिकार दिलेले आहेत सरकारने. मग त्यावेळी कुठेतरी आपण प्रिकॉशन घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे का, आणि काय प्रिकॉशन घेतली पाहिजे? याच्यामध्ये असं आहे की 18 वर्षाचे आपण म्हणतो तो संज्ञान होतो. त्यामुळे आत्ता जेव्हा मायनर असतो तेव्हा संपूर्ण कंट्रोल अकाउंटचा तुमच्याकडे असतो. मग तो कुठला का अकाउंट असेल ना, मग तो युलिप असेल, म्युच्युअल फंड असेल, सगळा कंट्रोल तुमच्याकडे असतो. तुम्ही मुलाला नॉमिनी ठेवलेलं असतं, किंवा मुलाचं पहिलं नाव जरी असलं तरी पॅरेंट म्हणून सगळे अधिकार तुमच्याकडे असतात. पण PPFचा पिरियड जसा 15 वर्षाचा आहे, त्यामुळे तो जेव्हा तुम्ही पहिल्या वर्षी जरी उघडलात आणि 15व्या वर्षी, आणि मग तुम्हाला एक्सटेन्शनचे पर्याय म्हणजे 5 वर्ष असेल, तर मुलगा एकदा का 18 वर्षाचा झाला आणि त्यानंतर तुम्हाला ते पैसे काढायचे असतील तर सगळ्या पालकांना एक सांगणं जरुरी आहे की ते पैसे तुमच्या हातात नाही मिळणार. ते पैसे मुलाकडे जातील, ते तुमच्या मुलाचा बँकेचा अकाउंट विचारतील आणि ते मुलाच्या बँकेच्या अकाउंटमध्ये क्रेडिट होतील. तीच गोष्ट आपली सुकन्या समृद्धी योजनेची. 21व्या वर्षी मुलगी संज्ञान आहे, पैसे तुमच्या ताब्यात येणार नाही, पैसे मुलीच्या ताब्यात जाणार. तेव्हा तुमच्या मुलीला किंवा मुलाला तुम्ही जर चांगलं वळण लावलं आणि शिक्षणाचं आणि पैशाचं आणि बचतीचं महत्त्व सांगितलं, तर तो त्या मिळणाऱ्या रकमेचा चांगला विनियोग करेल. तेव्हा मी असं म्हणणार नाही की मुलाला कंट्रोलमध्ये ठेवा, कारण ते तसं शक्य नसतं. पण आपण असं धरून चालू की आपण चांगला मुलगा संज्ञान झाल्यानंतर तो चांगलाच आणि त्याच्या शिक्षणासाठी तो नक्की वापरेल. तर प्रिकॉशन हेच आहे की तुम्ही हे लक्षात ठेवायला पाहिजे की पैसे तुमच्या ताब्यात येणार नाही आहेत, ते मुलाच्या ताब्यात जाणार आहेत. तेव्हा ज्या पालकांना ते पैसे स्वतःच्या ताब्यात हवेत त्यांनी मुलगा 1 वर्षाचा असतानाच PPF अकाउंट उघडा आणि 15व्या वर्षी पैसे काढून घ्या. आणि 5व्या वर्षी ज्यांना करायचं आहे त्यांनी मग म्युच्युअल फंडाचा पर्याय निवडा, जो साधारण 10 वर्षाचा स्पॅन आहे. आणि 16-17व्या वर्षी तुम्ही ते पैसे तुमच्या ताब्यात घेऊन मग त्याप्रमाणे पैशाचं नियोजन. बरेच वेळा आपण केवळ त्यांना नोकरी करणं, आणि नोकरी म्हणजे कशी चांगली, आणि शिक्षण, याचा अर्थात शिक्षण महत्त्वाचं मी नाही म्हणत नाही, पण तू असा विचार कर की PPFमध्ये दोघे नवरा बायको कमवते आहेत आणि दोघांनीही वेगवेगळे PPF अकाउंट, म्हणजे माझा म्हणजे एखाद्या कपलचा नवरा बायको आणि मुलगा असे 3 PPF अकाउंट उघडले, 1.5 लाख म्हणजे 4.5 लाख वर्षाला आपण भरले. असे 15 वर्ष. इमॅजिन दॅट अमाऊंट विल गो अबोव्ह 1 करोड और वॉट एव्हर. आणि ती अमाऊंट मोठी झालेली असेल, 1.5-2 कोटी. आणि त्याला समजा त्या मुलाला व्यवसाय करायचा असेल, एखादं हॉटेल उघडायचं असेल, त्याचा नक्की फायदा होऊ शकतो. त्यामुळे मला असं वाटतं की एक कुटुंब म्हणून सगळ्यांनी जर आपण आपल्या मुलाला आणि आपल्या फॅमिलीला, आपल्या मुलाला पुढे न्यायचं आहे, तर मला असं वाटतं की गुंतवणूक आणि पैशाचं महत्त्व हे सगळ्यांनी इन्कल्केट करणं खूप महत्त्वाचं आहे.
पण जेव्हा गोल्डचा आपण विचार करतो, मुलींच्या बाबतीतच का फक्त गोल्ड इन्व्हेस्टमेंट करावी, मुलांच्या बाबतीत का नाही? असं मुळीच नाही. म्हणजे बरेच वेळा काय होतं की मुलगी म्हणजे सोनं हा खूप चुकीचा पर्याय आहे, चुकीचा विचार आहे. विचार आहे, बरोबर आहे. असं मुळीच नाही. तुला आश्चर्य वाटेल पण मला चांदी खूप आवडते स्वतःला. मी खूप सिल्वरमध्ये इन्व्हेस्ट करतो. म्हणजे सोन्याची चांदी सुद्धा, म्हणजे मला हे सांगायला आवडेल, आत्ता चांदीचा भाव खरं सांगायचं तर मला माहित नाही हा विषयाला धरून आहे का, पण चांदी एक साधारण 37,000 रुपये किलो आहे हो, स्वस्त आणि ते झाली आहे. न्यू लो टचला आहे. तर दुर्दैवाने जसं सोन्याला ETF आहे तसं चांदीला ETF नाही. मग तुम्हाला ते फिजिकल स्वरूपात चांदी घ्यावी लागेल आणि ती तुम्ही किंवा कमोडिटी मार्केटमधून, तर तुम्ही काही मोठे मोठे ज्वेलर्स जे आहेत त्याच्याकडनं चांदी तुम्ही किलोच्या स्वरूपात साठवून ठेवू शकता आणि ते बार्स नंतर विकू शकता. त्यामुळे असं मुळीच नाही की मुलींसाठी सोनं घेतलं पाहिजे किंवा मुलांसाठी सोनं घेतलं पाहिजे, असं काही नाही. सोनं चांदी मुळात इमोशन्स गुंतवणुकीला काढून टाका, अगदी स्पष्ट. इमोशनल होऊ नका गुंतवणुकीच्या बाबतीत. सोनं चांदी मला गुंतवणूक म्हणून बघायचंय बास. सोनं वाढलं, जेव्हा वाढेल तेव्हा विकून टाका, कमी झालं घ्या, असं केलं तरी चालेल. आणि सोन्या चांदीतली गुंतवणूक ही फायदेशीर ठरू शकते. नाही, थोडक्यात काय तर वेगवेगळे ऑप्शन्स ह्या मुलांसाठी आहेत गुंतवणुकीचे आणि लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करणं जास्त फायदेशीर ठरू शकतं. त्याचे रिटर्न्स चांगले येऊ शकतात आणि हे वेगवेगळे ऑप्शन्स तुम्ही आमच्या प्रेक्षकांना सांगितले, त्यांना हे नक्कीच उपयोगी पडू शकतात. या कार्यक्रमामध्ये तुम्ही खूप छान बोललात आणि खूप छान मार्गदर्शन केलं आमच्या प्रेक्षकांना, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. अजय सरांनी मुलांच्या गुंतवणुकीसाठी दिलेले ऑप्शन्स अतिशय उत्तम आहेत. सो विचार करू नका, लगेचच इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात करा. कारण मुलांसाठी आत्तापासून जर तुम्ही गुंतवणूक केली तर नक्कीच ती भविष्यासाठी फायदेशीर ठरू शकते, तुम्हालाही आणि तुमच्या मुलांसाठी देखील. स्मार्ट किड्स या खास कार्यक्रमामध्ये आज आपण इथेच थांबतोय. तुम्ही पाहत राहा झी24 तास. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.